नमस्कार. सकाळचे 11 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातमी आता विस्ताराने पाहूयात. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संजय राऊतांकडून सुद्धा आता संशय व्यक्त करण्यात आला. विमानामध्ये 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले? संसदेत याबाबत बोलणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. मला याबाबत आधीच संशय होता. मला जस्टिस लोयांची आठवण आली असं संजय राऊत यांनी म्हटलंय. दादांच्या विमान अपघातातल्या मृत्यूबाबत संजय राऊत यांनी गंभीर वक्तव्य केलं. उनकी मौत जो है वो रहस्य में है। कुछ तो हुआ है पर्दे के पीछे। अजीत दादा ने ये कहा था कि मैं पुराने घर में जाना चाहता हूं। फिर अजीत दादा ने कहा, उसके बाद बीजेपी के लोगों ने अजीत दादा को धमकाया कि अभी तक आपकी सिंचन घोटाले की फाइल बंद नहीं हुई है भाई। ये धमकी थी अजीत पवार। फिर अजीत पवार ने जवाब दिया, मेरी बात छोड़ दीजिए, आपके सिंचन घोटाले की फाइल मेरे पास है। उसके बाद 10 दिन बाद अजीत पवार की रहस्यमय मौत होती है। उसका क्या अर्थ है? मुझे तो जस्टिस लोया की याद आई। कुछ नया। तर अजित पवार यांच्या विमान अपघातातल्या मृत्यूवर संजय राऊत यांनी गंभीर वक्तव्य केलेलं आहे. विमानात 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले? पडद्यामागे बरंच काही घडलंय असं राऊतांनी म्हटलंय. या सगळ्या प्रकरणावरून मला जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाली असं देखील ते म्हणाले. दरम्यान याबाबत आपण संसदेत आवाज उठवणार असं संजय राऊतांनी म्हटलंय. मला अपघाताबद्दल आधीपासूनच संशय होता. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडल्या. भाजपकडून अजित पवार यांना वारंवार धमकी देण्यात आली होती. तुमची सिंचन घोटाळ्याची फाईल अजूनही बंद झाली नाही अशा पद्धतीची धमकी देण्यात आली भाजपच्या लोकांकडून. आणि त्यानंतरच काही दिवसात हा अपघात झालाय. त्यामुळे पडद्यामागे बरंच काही घडलंय असं संजय राऊतांनी म्हटलंय. मला याबाबत आधीच संशय होता आणि संसदेत मी आवाज उठवणार असं आता राऊत म्हणतात. या प्रकरणावरून मला जस्टिस लोयांची आठवण झाली. मला याबद्दल शंका होती असं म्हणत संजय राऊत यांनी विमान अपघातातल्या अजितदादांच्या मृत्यूबाबत एक गंभीर वक्तव्य केलं. विमानात जर 6 लोक होते तर 5च मृतदेह कसे मिळाले असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. खरं तर असा सवाल अमोल मिटकरी यांच्यासह राज्यभरातल्या अनेक नेत्यांनी उपस्थित केलेला आहे. राष्ट्रवादीच्या की जर 6 लोक विमानामध्ये होते तर 5च मृतदेह कसे मिळाले आणि वैमानिकांची शेवटच्या क्षणी का बदली करण्यात आली? का दुसरे वैमानिक त्या ठिकाणी आले? अशा पद्धतीचे अनेक सवाल सध्या राज्यभरातून विचारले जातात. आणि यातच आता संजय राऊत सुद्धा अशा पद्धतीची वक्तव्य करतात. अतिशय गंभीर वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. हे आधीपासूनच सगळं घडत होतं. अजित पवार यांना भाजपकडून वारंवार धमक्या येत होत्या. तुमची सिंचन घोटाळ्याची फाईल अजून देखील आहे अशा पद्धतीची धमकी अजित पवार यांना देण्यात आली होती. त्यामुळे पडद्यामागे बरंच काही घडत होतं. भाजपकडून धमकी मिळत होती आणि त्यानंतरच 10 दिवसात हा अपघात झाला.